नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जिल्हा परिषद अमरावती येथे कार्यरत असलेले कृषी अधिकारी निलेश राठोड सर आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहे। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या संदर्भात ते आज आपल्याला माहिती देणार आहे। जाणून घेऊया त्यांच्याकडून। नमस्कार। नमस्कार। स्वागत आहे सर आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं। छोटासा एक परिचय तुम्ही आमच्या दर्शकांना द्यावा। नमस्कार सगळ्यांना, मी निलेश राठोड, जिल्हा कृषी अधिकारी विशेष घटक योजना म्हणून मी जिल्हा परिषद अमरावती येथे कार्यरत आहे। मी गेल्या 21 वर्षापासून कृषी विभागामध्ये मी वेगवेगळ्या पदावरती काम केलेलं आहे। आदिवासी क्षेत्रामध्ये म्हणजे तुम्ही ज्या योजना आता ज्या योजनेमध्ये काम करता विशेष घटक मध्ये, बरोबर, तर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही आदिवासींकरताच योजना राबवता की आणखी इतर पण योजना तुमच्याकडे आहे? विशेष घटक योजनेअंतर्गत मॅडम आपण 2 समाजासाठी योजना राबवतो। त्यामध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणजे नवबौद्ध शेतकरी आणि आदिवासी शेतकरी, दोन्हीसाठी वेगवेगळ्या योजना आहेत। आदिवासी शेतकऱ्यांसाठी आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आपण राबवतोय। अच्छा सर, मला विचारायचं होतं, समाजातील आदिवासी बांधवांसाठी काही शेतीविषयक योजना ज्या काही तुम्ही राबवत आहेत त्याच्याबद्दल एक थोडक्यात आम्हाला सगळ्या दर्शकांना तुम्ही माहिती द्यावी। जसं आता सांगितलं की विशेष घटक जे आहेत समाजातले त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी जे आहे आदिवासी शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही जी योजना आहे, आपण 1992-93 पासून आपण आदिवासी उपयोजना अंतर्गत जी आहे ती राबवतच होतो शेतकऱ्यांसाठी। त्यामध्ये 30 डिसेंबर 2017चा शासन निर्णयान्वये भगवान बिरसा मुंडा यांनी जे आदिवासी समाजाप्रती काम केलेलं आहे आणि जल, जंगल आणि जमीन याच्यासाठी त्यांनी जो उठाव केला, ज्याला आपण उलगुलान म्हणून संबोधतो, आणि त्या उठावाद्वारे आदिवासींचे जे हक्क आहेत आदिवासी समाजाचे त्यांनी मिळवून दिले। त्यांनी जे केलेलं कार्य आहे आणि त्यांना आपण महान क्रांतिकारक जननायक म्हणून संबोधतो, तर त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ह्या योजनेला आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना असा 30 डिसेंबर 2017 रोजी शासन निर्णय झाला आणि बिरसा मुंडाच्या नावाने आपण ही योजना राबवत आहोत। तर ही योजना राबवत असताना आपण विशेषतः जे आदिवासी शेतकरी यांच्याकडे काय निकष बघत असतो आपण? त्याच्यामध्ये मॅडम मुख्यत्वे तो एक आदिवासी शेतकरी असावा, आदिवासी जनजाती प्रवर्गातील। त्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्याकडे 0.40 म्हणजे 1 एकर ते 6 हेक्टर पर्यंत शेती असणे आवश्यक आहे। त्याच्याकडे जातीचं प्रमाणपत्र जे आहे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेलं ते असणं बंधनकारक आहे। त्याचबरोबर 7/12चा उतारा, 8चा उतारा, त्याचं एखाद्या बँकेमध्ये जे की आधार लिंक त्याचा बँक खाता आहे, बँक खाता असणं बंधनकारक आहे। यामध्ये आपण प्राधान्याने जे आहे, जे आदिवासी शेतकरी आहेत, दारिद्र्य रेषेखालील आहेत, अपंग आणि महिला शेतकरी आहेत, त्यांना आपण ह्याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे। अपंगांसाठी याच्यामध्ये किंवा दिव्यांगासाठी 5% आपण राखीव निधी ठेवलेला आहे आणि 30% महिला शेतकऱ्यांसाठी आपण राखीव निधी ठेवलेला आहे। त्याचबरोबर जे वनपट्टे धारक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण ह्या योजनेचा लाभ देतो। अच्छा, मला तोच प्रश्न विचारायचा होता की बऱ्याचदा काय होतं ना, आदिवासी समाजामध्ये वनपट्टी जे हे असतात ना हे जास्त असतात, म्हणजे जे भूमिहीन शेतकरी, भूमिहीन लोक असतात, आदिवासी लोक, त्यांना वनपट्ट्याच्या माध्यमातून मग त्यांना पण या योजना लागू आहेत का? नक्कीच मॅडम, आता आदिवासी म्हटल्यावर आपल्या पुढे आदिवासी इज इक्वल टू आपलं जंगल ही संकल्पना आहे आणि विशेषतः जे जलसंपदा आहे किंवा जंगलातली वनसंपदा ज्याला म्हणतो आपण, ती गोळा करण्याचं काम मध असेल, तेंदूपत्ता असेल, हे पारंपरिक आदिवासी लोक काम करत आहेत। त्यांचं जंगलावर अधिराज्य आहे, त्यांना जंगलातलं चप्पा माहित आहे आणि त्यामुळे मग असे जे जंगलामध्ये आपले जे आदिवासी बांधव वर्षानुवर्ष काम करत आहेत त्यांच्यासाठी शासनाने त्यांना वनपट्टी देऊ केलेली आहे। म्हणजे त्यांना सुद्धा जे भूमिहीन आहेत त्यांना जमीन देऊन शासनाकडून त्यांनी त्याच्यावरती शेती करावी आणि स्वतःचा उदरनिर्वाह सुद्धा करावा। असे जे वनपट्टी धारक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा आपण लाभ देतो। हा खरंच अतिशय महत्वाचा प्रश्न होता सर, कारण बरेच आमचे शेतकरी बंधू वर्ग आहे की ज्यांना या गोष्टीबद्दल माहिती नसते की आमच्याकडे पट्टे आहे तर आम्ही त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो की नाही घेऊ शकत, हा एक गंभीर असा प्रश्न होता। सर, मला तुम्हाला परत एक विचारायचं होतं, जसं आपण लाभार्थींचा प्राधान्यक्रम आहे ते कसं ठरवून दिलेलं आहे? प्राधान्यक्रम पहिले तर तो आदिवासी शेतकरी असावा, त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र त्याच्याकडे असावं, त्यानंतर महिला शेतकरी, दिव्यांग शेतकरी यांना आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि वनपट्टेदार अशा क्रमाने आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आपण जे मागवतो त्याच्यासोबत मग व्हॅलिडिटी पण आवश्यक आहे का? व्हॅलिडिटी प्रत्येकाकडे नसते ना। व्हॅलिडिटीची काही गरज नाही, तर आपण सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी त्यांची जात जी आहे ती आदिवासी समुदायातले आहे त्याच्यासाठी आपण जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे, कास्ट वैधता, जात प्रमाणपत्र वैधता आवश्यक नाही। जसं आता सरांनी सांगितलं आहे की व्हॅलिडिटीची काही आवश्यकता नाही आहे। जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल, मी माझ्या सगळ्या आदिवासी बंधू आणि भगिनींना हे सांगू इच्छितो की तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल आणि व्हॅलिडिटी नसेल आणि केवळ त्याच्यासाठी जर तुम्ही थांबला असेल तर आता थांबू नका आणि या योजनेचा सगळ्यात जास्त तुम्ही लाभ घ्यावा।
सर मला परत एक विचारायचं होतं की योजना अंमलबजावणी ही कशा पद्धतीने होती? ही जी योजना आहे मॅडम, आपण महाडीबीटी जे पोर्टल आहे शासनाचं, हम्म. आपण बघत आहोत की आता पारदर्शक काम झालं पाहिजे, जलद गतीने झालं पाहिजे, शेतकऱ्यांचा वेळ, पैसा, श्रम त्या ठिकाणी वाचले पाहिजे. वाचलं पाहिजे, बरोबर. आणि जी गतिमान प्रशासन ज्याला म्हणतो आपण, तो आमच्या विभागाने सुद्धा अवलंबलेला आहे. आणि सन 1920 पासून आपण महाडीबीटी जे शासनाचं पोर्टल आलेलं आहे, म्हणजे त्याची जी टॅगलाईनच आहे महाडीबीटीची, योजना अनेक आहे, शेतकऱ्याला एकदाच अर्ज करायचा आहे. अच्छा. थोडक्यामध्ये सगळ्या योजनेसाठी एकदा अर्ज करायचा शेतकऱ्याने आणि त्यांना मग त्याचा लाभ घेता येणार आहे. तर ही योजना सुद्धा आपली महाडीबीटी पोर्टलवरती आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल जे आहे शासनाचं, त्याच्यावरती जाऊन अर्ज करायचा आहे आणि त्यांना त्या महाडीबीटी पोर्टलवरती पूर्ण कॅशलेस पद्धतीनं आणि पेपरलेस पद्धतीने जे आहे डीबीटी तत्वावरती थेट लाभ हस्तांतरण, म्हणजे अर्ज केल्यापासून तर त्यांना त्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईपर्यंत संपूर्ण ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होते. छान. सर मला परत एक विचारायचं होतं की विविध कुठल्या घटक आपण याच्यामध्ये आणखी इन्क्लूड करत असतो योजनेचा लाभ देताना? चांगला प्रश्न आहे मॅडम. ह्याच्यामध्ये आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत वेगवेगळ्या 12 घटकाचा आपण लाभ देतो. त्यामध्ये नवीन विहीर योजना आहे, शेतकऱ्याला नवीन विहीर खोदायची आहे. त्यानंतर जुनी विहीर आहे शेतकऱ्याची ऑलरेडी, त्याच्याकडे त्याची दुरुस्ती करायची आहे, ती गाळाने भरलेली आहे किंवा पडीत झालेली आहे, मोडकळीस आलेली आहे. जुनी विहीर दुरुस्तीला आपण लाभ देतो. शेतकऱ्याकडे शेततळ आहे त्याचं स्वतःच्या मालकीचं, तर त्याला प्लास्टिक अस्थिरीकरणाचा आपण लाभ देतो. त्याचबरोबर विहिरीमध्ये बोरिंग करायचे शेतकऱ्याला, तर आपण इनवेल बोरिंगचा लाभ देतो. त्याचबरोबर आता आपण बघत आहोत की जागतिकीकरण किंवा मग औद्योगिकीकरण, शहरीकरणामुळे मजुरांचा प्रॉब्लेम जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये शेतीला भेडसावत आहे. यासाठी की आपण यांत्रिकीकरण म्हणून जे आहे तो सुद्धा आपण घटक ह्या योजनेअंतर्गत राबवतो. त्याचबरोबर आपण PVC पाईप जे आहे किंवा HDPE पाईप ते सुद्धा लाभ देतो. म्हणजे कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त पीक ज्याला म्हणतो आपण, मोर क्रॉप पर ड्रॉप मोर क्रॉप, त्या अंतर्गत आपण ठिबक तुषारला आपण पूरक अनुदान याच्यामध्ये देतो. त्याचबरोबर शेतकऱ्याला परसबाग जे आहे ती सुद्धा आपण यामध्ये देतो. तर एकंदरीत आपण बघत आहात की त्याचा पाण्याचा सोर्स तयार करण्यापासून, संरक्षित सिंचनाची सुविधा करण्यापासून, ते पाणी उपसण्यासाठी त्याला आपण विद्युत किंवा डिझेल इंजिन असेल, सोलार पंप असेल, ते सुद्धा देतो. ते पाणी शेतापर्यंत नेण्यासाठी आपण पाईपची व्यवस्था त्याला देतोय. त्याबरोबर ठिबक तुषारचा सिंचन किंवा पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यासाठी त्याला आपण ठिबक तुषारचं आपण अनुदान देतोय. आणि एकंदरीतच त्याला आपण यंत्र या अवजाराचा लाभ देऊन जे आहे त्याच्या शेतीमध्ये खऱ्या अर्थानं आपण योजनेच्या नावाप्रमाणे कृषी क्रांती आपण घडवून आणू शकतो. साधारण किती अनुदान देतो सर आपण शेतकऱ्यांना? याच्यामध्ये मॅडम घटकनीय वेगवेगळे अनुदान आहे. आता नवीन विहीर समजा शेतकऱ्याला बांधायची आहे, खोदाई त्याने त्याचं बांधकाम, त्याला आपण 4 लाख रुपये अनुदान देतो जास्तीत जास्त. त्यानंतर जुनी विहीर दुरुस्त करायची शेतकऱ्याला, तर त्याला 1 लाख रुपये आपण अनुदान देतो. जे डिझेल पंप आहे किंवा विद्युत पंप आहे त्याच्यासाठी आपण 40,000 रुपये देतो. तर विद्युत पंप घ्यायचा त्याला वीज जोडणी लागेल, तर वीज जोडणीसाठी सुद्धा आपण 20,000 रुपये शेतकऱ्याला देतो. काही भागामध्ये समजा लाईन पोहोचलेली नाही आहे, त्या ठिकाणी सोलारवरती आपण त्याच्यामध्ये जे आहे 50,000 रुपयाचा सोलर पंप जे आहे आपण त्याच्यासाठी अनुदान देतो. त्यानंतर पाईपच्या माध्यमातून पाणी शेतीपर्यंत नेण्यासाठी आपण PVC HD पाईप, त्याला आपण 40,000 रुपये देतोय. त्याचबरोबर ठिबक तुषारसाठी मॅडम आपण 15% आणि 10% अनुदान देत आहे. यंत्र सामुग्रीसाठी जे ट्रॅक्टर चलित आणि बैलचलित जे काही अवजार आहे शेतीविषयक, त्याच्यासाठी आपण 50,000 रुपये देत आहे. परसबाग ही जी संकल्पना आहे, म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा, शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आणि संपूर्ण जगाला पोसवण्याचं काम तो करतोय, पण तो स्वतःच जो आहे सात्विक, शुद्ध आणि सेंद्रिय खात नाही, तर त्याला आपण परसबाग ही संकल्पना गृहीत धरून त्याला आपण 5,000 रुपये त्या परसबागेसाठी सुद्धा देतो. त्याचबरोबर विंधन विहीर जी आहे, ही जे आदिवासी शेतकरी आहेत आपले जंगलालगतचे वनपट्टीधारक, त्यांना आपण याच्यामध्ये विंधन विहिरीचा सुद्धा लाभ. बरं, हा लाभ शेतकऱ्यांपर्यंत डायरेक्ट कशा पद्धतीने पोहोचतो, कसा दिला जातो लाभ? याच्यामध्ये आपण योजनेची प्रचार प्रसिद्धी करतो शेतकऱ्यांमध्ये. आमच्या तालुका स्तरावरती प्रत्येक पंचायत समितीला कृषी अधिकारी विशेष घटक योजना म्हणून, प्रत्येक 14 आपल्या पंचायत समितीला तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती विशेष घटक योजना म्हणून कार्यरत आहे. आणि त्यांच्या मार्फत जी काही शेतकरी तालुक्यातले, त्याच्यामध्ये या योजनेची प्रचार प्रसिद्धी केल्या जाते. आणि त्यांच्याकडून आपण महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज मागवतो आणि अर्ज केल्यानंतर राज्य स्तरावरून त्याची संगणक सोडत निघते आणि प्रथम येणारच प्रथम प्राधान्य. म्हणजे पहिला जो अर्ज करेल त्याला पहिला लाभ. या तत्वानुसार शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने निवड होते सोडतीमध्ये आणि त्याचा त्याला मेसेज पण जातो. त्यानंतर मग शेतकरी त्याची स्वतःची कागदपत्र जे आहे, 7/12चा उतारा, 8चा उतारा, त्याचं जात प्रमाणपत्र, बँकेच्या पासबुकचे झेरॉक्स, आधार कार्ड, हे ऑनलाईन अपलोड करतो. त्याची पडताळणी सुद्धा आमचे कृषी अधिकारी ऑनलाईन करतात. त्या ऑनलाईनच्या आधारे, त्यांच्या पडताळणीच्या आधारे आपण त्यांना पूर्वसंमती देतो. त्यानंतर त्यांनी मग विहीर खोदाई करून त्याची जागेवर जाऊन मोजमाप घेऊन त्याला आपण अनुदान अदायगी करतो. सर शेवटी एक तुम्हाला प्रश्न विचारते मी, की आमचे जे काही शेतकरी बंधू, आदिवासी शेतकरी बंधू हा जो आपली मुलाखत आहे बघते आहेत, त्यांना शेवटी काय आव्हान देऊ इच्छिता?
मी सगळ्या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एवढंच आवाहन करेल की कृषी विभागामार्फत ज्या काही वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात त्या शेतकऱ्याच्या कल्याणासाठी आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. विशेषतः मी ज्या घटकासाठी काम करतोय, अनुसूचित जाती आणि जमाती शेतकरी, तर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा लाभ घेऊन खऱ्या अर्थाने आपल्या शेतीमध्ये, आपल्या जीवनामध्ये नावाप्रमाणे जे आपण कृषी क्रांती घडवून आणू शकतो आणि खऱ्या अर्थाने आपल्या शेतीमध्ये नंदनवन फुलवू शकतो. आपण सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा. आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत बिरसा मुंडा जे आहे, ज्याला आपण धरती आबा म्हणतो, तर त्यांच्यावर मी एक चारोळी केलेली आहे, ती नक्कीच शेतकऱ्यांसाठी मला म्हणायला आवडेल. धरती आबाची जल जंगल आणि जमिनीवरी होती माया, आणि आदिवासीचे उत्कर्ष करण्या चंदनासम त्यांनी झिजविली आपली काया. चंदनासम त्यांनी झिजविली आपली काया. जल जंगल जमिनीने आणली समृद्धी शेतकऱ्याचे घरी अंधारी. उत्कर्ष करण्या आदिवासी शेतकऱ्यांचा, चला राबूया बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना न्यारी. आपण आतापर्यंत जी मुलाखत घेतलेली आहे सन्माननीय निलेश राठोड सर, जे जिल्हा कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहे जिल्हा परिषद येथे. त्यांच्यासोबत बोलताना त्यांचा जो गाढ अभ्यास आहे तो आपण सगळ्यांनी जाणवलेला आहे. त्यांना तंतोतंत माहिती आहे कृषी अधिकारी कसा असावा हे त्यांच्याकडनं आपल्याला जाणून घेतलेलं आहे. आणि मला असं वाटतं की जर असे अधिकारी आपल्या सोबत असतील आणि अशा पद्धतीने जर आदिवासी किंवा मग आपले बौद्ध समाज आहे, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या सगळ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती आज सरांनी आपल्याला दिलेली आहे. नक्कीच त्याचा लाभ प्रत्येक दर्शकाला होणार आहे. ज्यांना कदाचित ते नसतील, या घटकात मुळात नसतील, त्यांनी कृपया हा व्हिडिओ अशा व्यक्तींना शेअर करा की जेणेकरून त्यांना याचा लाभ मिळेल. तसंच अशाच नवनवीन उपयुक्त माहितीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.